ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलणारे आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तसेच माजी खासदार कै सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात अक्षतांजली उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमातील विशेष आकर्षण असलेल्या ऊर्जा सेतू प्रदर्शन व विक्रीचे आयोजन 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता जीवन संवर्धन संस्थेच्या 5 मुलींच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संजय नेरकर, उद्योजक, अध्यक्ष, रोटरी क्लब ठाणे गार्डन सिटी, प्राध्यापक कुलकर्णी, ट्रस्टी जीवन संवर्धन फाउंडेशन, डॉक्टर मानसी प्रधान, सचिव सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, सतीश शेठ, कोषाध्यक्ष सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, प्रिन्सिपल डॉक्टर गणेश भगुरे, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, प्राध्यापक माळसे, रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई, निमसरकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रदर्शनात ठाणे शहरातील सुमारे 80 सामाजिक संस्था, संघटना, सूक्ष्म उद्योग गट व महिला बचत गट सहभागी झाले होते। साड्या, कुर्ती, दागिने, मातीशिल्प, कागदी दागिने, गृहोपयोगी वस्तू, भेटवस्तू, पर्सेस, गोधड्या अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी करण्यात आली। सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालयाच्या वतीने नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते, त्यामुळेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील स्टॉल्सद्वारे आपले कौशल्य दाखवले। प्रदर्शनातील पॉटरविल रेखाचित्र करणारे कलाकार आणि जवळपास 40 खाद्यपदार्थ स्टॉल ही प्रमुख आकर्षणे ठरली। 2017 मध्ये सतीश प्रधान यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ऊर्जा सेतू उपक्रमाचा उद्देश सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता व हा उद्देश ठाणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट दिल्याने यशस्वी झाला, अशा भावना प्राध्यापिका डॉक्टर संजय देऊस्कर व प्राध्यापिका डॉक्टर अनिता दक्षिणा यांनी यावेळी व्यक्त केल्या। समाजकारण आणि राजकारणाच्या मैदानावर सतीश प्रधान त्यांचा महत्वाचा सहभाग महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे ठाणे भाषा मॅरेथॉन म्हणून देशभरात सतीश प्रधान अन्यथा जलवंत पेरी पाणी नाही म्हणून आक्रमकपणे मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याचे सतीश केला। 2005 साली ठाण्यात मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या कोकण मराठी साहित्य परिषदेचं 9वे साहित्य संमेलन आयोजित करणारे साहित्य परिषद एक पाय कायम त्यांनी 15 ऑगस्ट 1989 रोजी सुरू केली। कोविड काळाचा अपार बळका सातत्यानं दरवर्षी होणारी स्पर्धा म्हणजे सतीश प्रधान यांच्या क्रीडा प्रेमाचे प्रतीक
आणि मॅथॉन सतीश प्रधान स्पोर्ट्स फाउंडेशन, अभिमान फाउंडेशन अशा उपासनाचं काम त्यांनी केलं आहे. आज सतीश प्रधान यांच्या जीवनपटाकडे मागे वळून जगताना मनात आश्चर्य, अभिमान आणि आनंद लागतो. 1954 जवळजवळ शिवसेनेचा विस्तार करणारे सतीश प्रधान कोकणातल्या अंबाझरीच्या कोणावर उद्ध्वस्त झालेल्या 30,000 कुटुंबांना संसार पुन्हा उभारायला मदत करणारे सतीश प्रधान ठाणे नगराचा पाणी पुरवठा नियमित व्हावा, अन्यथा सर्वांच्या कोर्ट पाणी घेऊन म्हणून आक्रमकपणे मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणारे सतीश प्रधान 2005 साली करण्यात मोठ्या प्रस्तावाने आणि विभागात कोकण मराठी साहित्य परिषदेवर 90 साहित्य संमेलन आयोजित करणारे साहित्यकर्मी सतीश प्रधान एक साइड पूरा आ जाएगा पैसा के पास भी साथ करो हां मग आम्ही पण त्यांना सांगू तेव्हा आम्हाला एक दिवस पहिला पण राहिला आपण अगर क्लियर हो गए तो ऐसी चटनी वाली
त्याच्यावरती रेट दिली ठीक आहे स्टिकर ते बनवलं कॉलेज आणि मॅनेजमेंटनी खऱ्या अर्थाने मायक्रो उद्योजकासाठी एक स्फूर्तिदायक कार्य केलेलं आहे. इथून जे कोणी मायक्रो लेवलवर उद्योजक आज आलेले आहेत आणि एक्झिबिट करतायत त्यांना मोठं स्टेज उपलब्ध व्हावं यासाठी हा एक छोटासा उपक्रम आहे जो अनेक उत्कृष्ट उद्योजकांना निर्माण करेल अशी माझी आशा आहे आणि त्याच्यासाठी शुभेच्छा पण आहेत. या सगळ्या उद्योजकांचा उद्देश बघता तुम्हाला काय वाटतंय? माझं म्हणणं असं आहे की कुठेतरी माणसाला एकदा सुरुवात करायला लागते आणि ती सुरुवात करण्यासाठी आजच्या काळामध्ये स्टार्टअप जे आपण म्हणतो अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून त्याला एक प्रेरणा मिळते आणि याच्यातून उद्योजकता, उद्यमशीलता आणि खरोखर धडाडीचे उद्योजक निर्माण होण्यासाठी हे असे स्तुत्य उपक्रम करणं गरजेचं आहे. ऊर्जा सेतू आपण खरं दरवर्षी करतो. त्याचा उद्देश म्हणजे ॲक्च्युली हे कल्पना बाबा आणि देवस्कर मॅम असे एकत्रितपणे सुरू झाली की छोटे म्हणजे मायक्रो एंटरप्रेन्योर्स आपण म्हणतो आणि NGOs आणि स्टुडंट्स यांना आपण एक प्लॅटफॉर्म देतो की कमर्शियली एक्झिबिशन जेव्हा होतात तेव्हा खूप खर्च होतो त्याच्यावर. सो हे आपण त्यांना स्टेज उपलब्ध करून देतो आणि त्याच्यातनं त्यांची विक्री व्हावी आणि मुलांनाही त्यातनं प्रोत्साहन मिळून अनेक बिझनेसेस सुरू झाले. सो ही कल्पना बाबांची होती मुळात आणि हे आता असं म्हणजे छोट्या सीडचं मोठं वटवृक्ष होताना आम्हाला दिसतंय. इथे विद्यार्थी पण आहेत की ज्यांनी स्टॉल्स लावलेले आहेत आणि ते या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात असं एक निरीक्षण पण तुम्ही नोंदवलं. येस, ॲक्च्युली आज अनेक विद्यार्थी असे आहेत की जे आज सुरू करतायत हा बिझनेस त्यांचा आणि मग छोट्या गाड्या किंवा छोटं रेस्टॉरंट असं सुरू करतात. सो त्यांच्यासाठी हा आज एक मुहूर्त असतो आणि मी माहिती देते की त्यातले काही जे असे आहेत की जे आज त्यांच्या बिझनेसचं इनॉग्रेशन करतात. सो आपण नवीन बिझनेसमॅन ठाण्यात आपण घडवतो या निमित्ताने. या वर्षीचा जो ऊर्जा सेतू उपक्रम आहे तो आदरणीय सतीश प्रधान साहेब
यांच्या कार्याला समर्पित आहे. अक्षतांजली या शीर्षकाखाली हा उपक्रम आपण आयोजित केला आहे आणि या उपक्रमासाठी जवळजवळ 90च्या वरती स्टॉल्स म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या महिला आणि नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमधले कार्यकर्ते यांच्यासाठी आपण हे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. याचबरोबर मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, स्किल इंडिया हे जे धोरण आहे केंद्र सरकारचं, या धोरणाला अनुसरून विद्यार्थ्यांना सुद्धा आपण प्रेरित केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भाग दर्शवलेला आहे. जवळजवळ 80च्या वरती विद्यार्थ्यांनी स्वतःचे प्रॉडक्ट्स विकण्याकरिता त्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि नाविन्यपूर्ण कल्पना विद्यार्थ्यांनी या स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेल्या प्रॉडक्टच्या माध्यमातून सर्व महाविद्यालयीन प्राध्यापकांना आणि येणाऱ्या दर्शकांना त्यांनी दाखवून दिलेले आहे. मला असं वाटतं प्रधान साहेबांनी जो विचार आमच्यामध्ये रुजवला तो विचार पुढे नेण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवरती आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून हा विचार आम्ही सर्व जनतेपर्यंत, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा एक संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे आणि मला असं वाटतं आजचा ऊर्जा सेतू उपक्रम त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमामध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे NGO आणि महिला या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. चालू केलं ते सतीश प्रधान सरांच्या प्रेरणेमुळे आणि आज त्याचा बघता बघता खूप मोठा पसारा वाढलेला आहे आणि हे सगळं त्यांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे. आज आम्हाला खूप कृतार्थ वाटतंय की त्यांच्या प्रथम पुण्यस्मृतीनिमित्त अक्षतांजली अंतर्गत ऊर्जा सेतू हा अत्यंत सुंदर असा उपक्रम झालेला आहे आज, कारण आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स मिळालेला आहे. 160 स्टॉल्स आहेत, त्याच्यामध्ये 80 स्टॉल NGOज आणि मायक्रो एंटरप्रेन्योर्सचे आहेत आणि 80 स्टॉल आमच्या स्टुडंट्सचे आहेत, ज्याच्यामध्ये विविध खाद्यपदार्थ आणि हँडीक्राफ्ट, कपडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा जो रिस्पॉन्स मिळतो आहे आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. So this Urja Setu is in loving memory of our founding father Shri Satish Pradhan sir. जैसे कि आप इस रूम में देख रहे हो, हमने वो सब पिक्चर्स लगाए हैं और उनके आर्टिकल्स लगाए हैं. 2017 से वो हमको हर बार सपोर्ट दिए हैं. He has always supported NGOs and micro entrepreneurs. He wanted to give platform to them. आज की तारीख पर कुछ 80 NGOs and micro entrepreneurs हमारे साथ जुड़े हैं और 92 स्टॉल्स हैं बच्चों के, जिन्होंने अपने प्रोडक्ट्स को यहाँ पर शोकेस करा है और वो अपना सेल कर रहे हैं. और इस तरह से हम सबकी ये कोशिश है कि हम सर का जो सपना है उसको हम आगे ले जा सकें. थैंक यू. मी एकदा 8वीला आहे. मला हे स्टॉल बघून खूप आवडलं आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना यांचे जे फोटो होते ते खाली मला खूप छान वाटले. कॉलेज खूप सुंदर आहे. झालं कसं वाटलंय? खूप छान. आणि हे सगळं तुम्ही पाहिलं ऊर्जा सेतूमध्ये प्रदर्शन, तर त्याचा काय अनुभव येतो? आम्ही पण मोठे होऊन असं करू.